आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। भीमा नदी पात्रातील कथित बेकायदेशीर वाळू उपशेविरोधात बहुजन हक्क अभियानाचे बेमुदत धरणे आंदोलन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अप्पर तहसील हद्दीतील मौजे, भंडार, कवठे व खानापूर येथील भीमा नदी पात्रातून कथित बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। संघटनेने यापूर्वी 26 जून 2026 रोजी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती, मात्र त्यानंतरही वाळू उपसा सुरूच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। याच पार्श्वभूमीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा कार्याध्यक्ष मोहन थळंगे, दक्षिण तालुका अध्यक्ष सचिन फडतरे, शहराध्यक्ष कीर्तिपाल घोडकुंबे, अल्पसंख्याक जिल्हा सचिव अफजल शेख, शहर उपाध्यक्ष हबीब शेख, दक्षिण तालुका उपाध्यक्ष राज कोळी, उस्मान शेख, मंद्रुप शहर प्रमुख लक्ष्मण रणखांबे, दक्षिण तालुका उपाध्यक्ष कबीर तांदुळे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत। संघटनेच्या म्हणण्यानुसार शासनाने भीमा नदी पात्रातून सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत मनुष्यबळाच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यास परवानगी दिली असताना प्रत्यक्षात जेसीबी, पोकलेन यांसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे। तसेच हायवा वाहनांद्वारे वाळूची वाहतूक करून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय संबंधित महसूल, परिवहन व इतर विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात असल्याचाही आरोप संघटनेने केला आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जोपर्यंत बेकायदेशीर वाळू उपसा थांबवून संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। प्रतिनिधी सुरेश पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर। नमस्कार, मोहन चंद्रशेखर थळंगे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा शहर जिल्हा कार्याध्यक्ष। तर आम्ही 17 जून 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहे। मंद्रुप तहसील कार्यालय हद्दी अंतर्गत मौजे, भंडारकवटे व खानापूर या नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार 26/5/2026 रोजी आम्ही जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांत, RTO असे संबंधित महसूल व परिवहन अधिकारी यांना मी तक्रार दिली व तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी विनंती केली। तर अद्यापर्यंत त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यामध्ये या उपोषणाच्या मागाची पार्श्वभूमी आहे, जे शासनाचा आदेश आहे, शासनाचा GR आहे। तर मनुष्यबळाने जे वाळू उत्खनन करण्याचा आदेश आहे त्याला डावलून GCP यारी नावाचं एक नवीन यंत्र आहे व पोकलेन व हायवा टिप्परच्याद्वारे वाहतूक करणं हे नियमबाह्य पद्धतीने वाहतूक सुरू असल्यामुळे आम्ही तक्रार देऊन आंदोलन करीत आहे। तरी या संदर्भात संबंधित गाव कामगार तलाठी, संबंधित सर्कल व संबंधित मंद्रुप पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे सगळेजण आर्थिक आमिषापोटी त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही। तरी आम्ही 2 दिवसाचे अल्टिमेटम दिलेलं आहे आज। तर आज जर 2 दिवसाच्या आत जर कारवाई झालेली नाही तर आम्ही आझाद मैदान, मुंबई आणि विभागीय आयुक्त या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत। बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर तालुका व शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज कालपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मौजे, खानापूर, तेलगाव, भंडारकवटा या ठिकाणी जो अवैध वाळू उपसा चालू आहे तो अवैध वाळू उपसा त्वरित बंद करावा या मागणीसाठी आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलनास बसलेलो आहोत। आम्ही मागच्या महिन्यात 26 तारखेला माननीय कलेक्टर साहेब असतील, गौण खनिज अधिकारी असतील, महाराष्ट्र राज्याचे परिवहन अधिकारी असतील जिल्ह्याचे, यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन चालू आहे, ते त्वरित बंद करा। त्यांनी अद्याप बंद केलेलं नाही। या ठिकाणी शासनाचा
GR डावलून शासनाच्या GRला बगल देऊन जो अवैध उत्खनन चालू आहे ते त्वरित बंद करावं. या ठिकाणी मनुष्यबळाच्या सहाय्याने जे वाळू उपसा करण्याचं शासनाचं GR आहे तो GR त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. या ठिकाणी त्यांनी यारी, पोकलँड व टिप्परच्या सहाय्याने सर्व उत्खनन चालू आहे हे त्वरित बंद करावं. या मागणीसाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. गाव कामगार तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आतापर्यंत? यांनी काहीच कारवाई केलेली नाही. आता आम्ही पुढचा आमची दिशा अशी असणार आहे, जर कारवाई जरी नाही झाली तर प्रथमतः तलाठी, गाव कामगार तलाठी असेल, सर्कल अधिकारी असतील आणि मंद्रुपचे अप्पर तहसीलदार यांच्या विरोधात आम्ही विभागीय आयुक्ताकडे आंदोलन करणार आहोत. धन्यवाद.